राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर शेतकरी नाराज असल्याचं पाहायला मिळते। अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान अतोनात असून सरकारची मदत तुटपुंजी असून संपूर्ण कर्जमाफीचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली। आणि याबाबत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग यांनी। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्य सरकारनं 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं। आपल्यावर हे काही शेतकरी पॅकेजचे आकडे जरी पाहिले तरी आपण त्यावर प्रथमतः समाधान मानूया, परंतु हे आकडे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जातील त्यात थोडंसं सरळीकरण करण्याची गरज। हेक्टरी 50,000 रुपये मदत करायला पाहिजे होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार आता काय करते साहेब, खूप म्हणजे असं गोलगोल फिरवते। हा सगळा सावळा गोंधळ आहे। आज खरडून गेलेल्या जमिनीचे ग्राम पातळीवर जर आपण बघितलं ते पंचनामे चालू आहेत म्हणतायत, प्रशासन नेमकं आकडेवारी गेली म्हणतंय आणि इकडे पंचनामे चालू आहेत। एकतर हेक्टरी 47-48,000 रुपयामध्ये 2 ते 2.5 एकर मला सांगा शेत आपण नीट करणार कसं? त्याला जवळपास 5 ते 10 लाख रुपये खर्च येईल आणि ह्याच्यामध्ये 40 आणि 50,000 ह्या गोष्टी होणार नाहीत। तरी सरकारनं खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्याचे निकष बदलावेत आणि जरी सरकार पॅकेज जाहीर करत असलं तरी खाली ग्राउंडवरती त्याचे पंचनामे होत आहेत का, ऍक्च्युअल तिथपर्यंत जाते का, ह्या गोष्टी सुद्धा तपासणं गरजेचं आहे। ही मदत तुटपुंजी आहे। या सरकारला जर शेतकऱ्यांना खरीच मदत करायची असेल तर सरकारनं संपूर्ण कर्जमाफी करावी अशी अपेक्षा शेतकरी करतायत। कॅमेरामॅन अमर चौधरीसह मी ज्ञानेश्वर पतंगे, G24 तास, धाराशिव।